गुड मॉर्निंग एवरीवन। आज आपण घेणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री। सर्व ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजन आणि कार्बनची स्टडी करतो। कार्बन आणि हायड्रोजन ची स्टडी करतो। कार्बन आणि हायड्रोजनची स्टडी करतो। तर सर्वात पहिले जर आपल्याला एखादी रिएक्शन करायची तर रिएक्शन करायला दोन गोष्टी लागतील। एक आहे तुमचा रिएक्टंट आणि एक आहे प्रोडक्ट। दोन गोष्टी आहेत, एक आहे तुमचा रिएक्टंट आणि दुसरा आहे प्रोडक्ट। रिएक्टंट आणि दुसरा आहे प्रोडक्ट। आता प्रोडक्ट बनवण्यासाठी जो तुमचे कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल जर मी एक्झाम्पल घेत आहे, सपोज मी घेत आहे HCl ची रिएक्शन सोबत Br सोबत करत आहे निगेटिव्ह। HCl ची रिएक्शन Br निगेटिव्ह सोबत करत आहे, तर काय करेल, याला इथे ऍड होण्यासाठी या दोघांचा बॉन्ड पहिले ब्रेक करावा लागेल। म्हणजे जे दोन बेस्ट फ्रेंड असतील त्यांच्या दोघांचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल, तेव्हाच आपला न्यू बॉन्ड फॉर्म होईल। म्हणजे HBr आणि Cl काय होईल, निघून जाईल। Cl काय होईल, निघून जाईल। म्हणजे जर आपल्याला एखादी न्यू बॉन्ड बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला तो बॉन्ड पहिले काय करावा लागेल, ब्रेक करावा लागेल। आणि ब्रेक केल्यानंतरच नवीन बॉन्ड फॉर्म होईल। याचा अर्थ आपण जर बेस्ट फ्रेंड असतील तरी पण आपल्याला तिथे काहीतरी आग लावावी लागेल। याचा अर्थ तो बॉन्ड इझिली ब्रेक होईल आणि ब्रेक झाला तर आपला तो नवीन फ्रेंड तयार होईल, म्हणजे आपला न्यू बॉन्ड तयार होईल, म्हणजेच काय तयार होईल, प्रोडक्ट तयार होईल। आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण दोन गोष्टी आहेत, एक आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, जेवढेही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कंपाऊंड असतील ते पूर्ण कंपाऊंड येतील, म्हणजे त्याला म्हणू आपण कार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आणि दुसरे आहे ज्याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड कार्बन किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन कंपाऊंड येतील, त्याला म्हणू अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असे कितीही कंपाऊंड असतील ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतील त्याला म्हणू आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आणि दुसरा म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनच्या बीचमध्ये डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याला म्हणू आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आता जो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये तुमचा एक्झाम्पल येतो अल्केन, तुमचा एक्झाम्पल आहे तो अल्केन। आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये एक्झाम्पल येतो अल्कीन अँड अल्काइल, अल्कीन अँड अल्काइल। म्हणजे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे त्याचं एक्झाम्पल आहे अल्केन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन त्याचा एक्झाम्पल आहे अल्कीन आणि अल्काइल। तर सर्वात पहिले आपण अल्केन म्हणजे काय ते बघू। अल्केन म्हणजे जे आपण आताच बघितलो ज्याच्यामध्ये काय असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन। म्हणजे अल्केन मध्ये पूर्ण सिंगल बॉन्ड प्रेझेंट असते। आणि याचा जनरल फॉर्म्युला आहे, याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+, जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2, where n is equal to 1 2 3 4 म्हणजे n ची व्हॅल्यू 1 पासून ते कितीही राहू शकते, CnH2n+2। नंतर जर या फॉर्म्युल्यामध्ये मी पुट केलं, जो माझा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये मी पुट करत आहे, पुट n is equal to 1, तर काय भेटेल, पुट करा C, जिथं जिथं n आहे तिथं 1 पुट करा, C1 H2 इथं 1 आहे, n आहे इथं 1 + 2 म्हणजे होईल C1 2 + 2, C1 म्हणजे C होईल म्हणजे H4 आणि यालाच म्हणतात मिथेन, यालाच म्हणतात मिथेन। जर आपण अजून पुट केला, पुट
इक्वल टू 2 पुट केल्यानंतर जिथे n आहे तिथं पुट करा, n च्या ठिकाणी 2, नंतर h 2 n च्या ठिकाणी 2 प्लस 2 म्हणजे C2H4 प्लस 2 म्हणजे होईल C2H6 आणि याला म्हणतात इथेन. याला म्हणतात इथेन. जर हे आपल्याला रेंज मध्ये लिहायचे आहे तर लक्षात ठेवा कार्बनची संख्या 1 ने वाढवायची आणि हायड्रोजनची संख्या 2 ने वाढवायची. म्हणजे इथं 1 होता तर इथं झालं 2 आणि इथं हायड्रोजन होते 4 तर झाले 6. म्हणजे कार्बन 1 ने वाढवायचं आणि हायड्रोजन 2 ने वाढवायचं. तर याच्यानंतर जर मला एक्झाम्पल लिहायचं आहे तर म्हणजे मी कार्बन वाढवणार 1 ने म्हणजे होईल C3 म्हणजे होईल C3 आणि हायड्रोजन वाढवणार 2 ने म्हणजे होईल H8. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे खूप सारे कंपाऊंड काढता येते. नंतरचा जर काढायचं असेल तर C4H10 नंतर C5H12 म्हणजे काय करायचं आहे कार्बन 1 ने वाढवायचा आहे आणि हायड्रोजन 2 ने वाढवायचा आहे आणि इथं पूर्ण सिंगल बॉन्डच प्रेझेंट असते. जर मला CH4 चा कंपाऊंड काढायचा आहे म्हणजे ओपन स्ट्रक्चर तर पहिले घेऊ आपण कार्बन. कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. आधी ही कुठून आली तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर असतो 6 त्याला आपण लिहितो 2,4. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 त्याला लिहितो आपण 2,4. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 ची गरज आहे. तो 4 देऊ शकतो किंवा 4 घेऊ शकतो. तर हा काय करेल म्हणजे याचा अर्थ त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्याला 4 ची गरज आहे. याचा अर्थ कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती होईल तुमची 4 म्हणजे कार्बनला बॉन्ड राहतील 4. तर काय करू आपण पहिले कार्बन लिहिला कार्बनचे बॉन्ड 1 2 3 4 आहे. नंतर लावून घ्या हायड्रोजन 1 2 3 4 म्हणजे हा स्ट्रक्चर आहे तुमचा मिथेनचा म्हणजे CH4. तर अशा प्रकारे मला जर C2H6 चा जर काढायचा असेल मला स्ट्रक्चर तर C2H6 मी काय करेल पहिले कार्बन लिहून घेऊ 1 नंतर 2. कार्बन लिहिताना पहिले सिंगल बॉन्ड लिहून घ्या नंतर याची व्हॅलेन्सी लिहून घ्या. एक ऑलरेडी आहे 2 3 4 इथं पण एक ऑलरेडी आहे 1 2 3 4. जो बीच मधला बॉन्ड आहे त्याला डबल काउंट करायचं म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी होते आणि प्रत्येकाला लावून द्या हायड्रोजन 1 2 3 4 5 6 म्हणजे हा स्ट्रक्चर झाला तुमचा इथेनचा. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण अल्केनचे स्ट्रक्चर काढता येतात. दुसरा आहे आपला अल्कीन. दुसरा आहे अल्कीन. अल्कीन म्हणजे याच्यामध्ये कार्बन कार्बनच्या बीच मध्ये डबल बॉन्ड असतो. अल्कीन म्हणजे याच्यामध्ये कार्बन कार्बनच्या बीच मध्ये डबल बॉन्ड असतो आणि याचा जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. CnH2n आणि n is equal to इथं 1 राहणार नाही कारण की जर आपल्याला डबल बॉन्ड बनवायचा आहे म्हणजे 2 बॉन्ड बनवायचे आहे 2 गोष्टींमध्ये तर आपल्याला 2 व्यक्ती लागतील. एका व्यक्तीमध्ये बॉन्ड बनणार नाही म्हणजे किती व्यक्ती लागतील 2. म्हणून इथे n ची व्हॅल्यू 1 ने येतात 2 3 4 डॅश डॅश 2. 1 लावून नाही कारण की एका व्यक्तीमध्ये बॉन्ड बनू शकत नाही. 2 व्यक्ती पाहिजे तेव्हा आपला काय बनेल डबल बॉन्ड म्हणजे याचा अर्थ n ची व्हॅल्यू किती राहील 2 3 4. पुट करा फॉर्म्युल्यामध्ये n इज इक्वल टू जर मी 1 ला पुट करू शकत नाही म्हणजे 2 पुट करा. इथं फॉर्म्युल्यामध्ये 2 पुट करा काय भेटेल C2H 2 into 2 म्हणजे C2H4 आणि याला म्हणतात इथीन. याला म्हणतात इथीन. जर मी अजून पुट केलं n इज इक्वल टू 3 पुट n इज इक्वल टू 3 तर होईल C n च्या ठिकाणी 3 नंतर H 2 ॲज इट इज n च्या ठिकाणी 3 तर होईल C3H6 म्हणजे रूल तोच आहे. कार्बनची संख्या 1 ने वाढत आहे आणि हायड्रोजनची संख्या 2 ने वाढत आहे. म्हणजे इथं कार्बन 1 होता तर झाले 2 आणि हायड्रोजन होते 4 तर झाले 6. तर आपल्याला नेक्स्ट वन कंपाऊंड काढता येतो. कार्बन 1 ने वाढवा इथं आहे 3 तर होतील 4 आणि हायड्रोजन वाढतील 2 ने तर म्हणजे H होतील 8. नंतरचा आपण विथ कार्बन वाढवा 1 ने हायड्रोजन वाढवा 2 ने म्हणजे होतील 10. नंतर पण कार्बन वाढवा 1 ने हायड्रोजन वाढवा 2 ने. जर मला याचं स्ट्रक्चर लिहायचं आहे इथेनचं तर इथेनचं स्ट्रक्चर लिहिण्यासाठी मला पाहिजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन म्हणजे कार्बन कार्बनच्या बीच मध्ये काय लिहू डबल बॉन्ड. आता याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. इथं आहे 2 3 4 नंतर इथं पण 2 आहे 3 4 म्हणजे आता व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. याला लावा हायड्रोजन 1 2 3 4 म्हणजे
हा स्ट्रक्चर आहे तुमचा इथिन, हा स्ट्रक्चर आहे तुमचा इथिनचा. जर मला प्रोपेनचा स्ट्रक्चर काढायचा आहे म्हणजे C3H6 चा, तिथं कार्बन लिहा. कार्बन पहिल्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड लावून द्या, डबल बॉन्ड, नंतर कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन. प्रत्येकाची व्हॅलेन्सी द्या. इथं 2 ऑलरेडी आहे, 3 4, 1 2 3 म्हणजे इथं 1 द्यायला लागेल. इथं एकच आहे तर इथं 3 द्या, 1 2 3 4. प्रत्येकाला हायड्रोजन लावून द्या. 1 2 3 4 5 6. म्हणजे माझा प्रोपेनचा फॉर्म्युला आहे. म्हणजे कार्बनच्या बीचमध्ये एक डबल बॉन्ड लावायला लागेल आणि बाकीची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करा. करेक्ट आहे का मोजून घ्या. कार्बन किती आहे 3 आणि हायड्रोजन आहेत 6. म्हणजे हा स्ट्रक्चर आहे तुमचा प्रोपेनचा. प्रोपेन. आणि अशाच प्रकारे जो तिसऱ्या नंबरचा आहे तुमचा अल्काईल. अल्काईल याच्यामध्ये असतो कार्बनच्या बीच मध्ये असतात ट्रिपल बॉन्ड. कार्बनच्या बीच मध्ये असतो ट्रिपल बॉन्ड आणि त्याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. CnH2n-2 where n is equal to, इथे पण n ची व्हॅल्यू 1 राहणार नाही कारण की ट्रिपल बॉन्ड बनवण्यासाठी म्हणजे कोणासोबत बॉन्ड बनवण्यासाठी 2 तरी गोष्टी पाहिजेत. म्हणून n ची व्हॅल्यू राहील 2 3 4 डॅश डॅश. म्हणजे n ची व्हॅल्यू 1 राहणार नाही. तर मी इथे पण पुट केली, पुट n is equal to 2 तर भेटेल C2 and 2 into 2 minus 2 म्हणजे होईल C2H. हे होतील 4 minus 2 म्हणजे होईल C2H2 आणि याला म्हणतात इथाईल. जर मी पुट केली अजून पुट n is equal to 3 तर होईल C3. यांच्या ठिकाणी 3 पुट करा. नंतर H 2 into 3 minus 2 म्हणजे C3H. 6 minus 2 म्हणजे होईल C3H4 आणि हा होईल तुमचा प्रोपाईल. रूल तोच राहील तुमचा, चेंज होणार नाही. कार्बनची संख्या 1 नी वाढली, इथं 2 होते तर इथं 3 झाले आणि इथं 2 हायड्रोजन होते तर तिथं 4 झाले. म्हणजे 1 नी वाढवायचे आहे कार्बन आणि 2 नी वाढवायचे हायड्रोजन. याच्यानंतर जर लिहायचं इथं 3 आहे तर 1 नी कार्बन वाढवा म्हणजे होतील 4 आणि हायड्रोजन 2 आहेत तर 4 आहेत तर 2 नी वाढवा म्हणजे होतील 6. नंतरचं पण 1 नी कार्बन वाढवा आणि 2 नी वाढवा हायड्रोजन म्हणजे होतील 8. अशा प्रकारे तुम्हाला अल्केन, अल्कीन आणि अल्काईनची स्टडी करायची. बाकी नेक्स्ट लेक्चर.